छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचं चटणी भाकर आंदोलन सुरू आहे। शेतकरी आक्रमक झालेले आहेत। चटणी भाकर आंदोलन ते करत होते। शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलीस संकुल शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निवासस्थानाला छावणीचं रूप आलेलं होतं। शेतकरी संघटना जरा आक्रमक झाली। जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच आंदोलन सुरू झालं। काळी दिवाळी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। कुठलाही गंभीर तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, गंभीर प्रकार होऊ नये म्हणून शेवटी त्यांना ताब्यात घेण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर हे आंदोलन सुरू होतं। काही वेळाकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या समोर छावणीचं रूप आलेलं होतं। जोरदार घोषणाबाजी हे करत होते। संभाजीनगरमध्ये शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या विविध मागण्यांकरता जिल्हाधिकाऱ्यांचं घर गाठलं, निवासस्थान गाठलं। चटणी भाकर घेत त्यांनी काळी दिवाळी साजरी केली। दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर हा सगळा प्रकार घडला। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांना विचारा। अविनाश, किती वाजताच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला, काय अपडेट आहे? काही वेळापूर्वीचा हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे शेतकरी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबतच काही शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी हे सगळे जण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आला होता। मात्र हे कार्यकर्ते अचानक आले आणि त्या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं। त्यासोबतच चटणी भाकर आंदोलन त्यांचा करण्याचा मानस होता, कारण दिवाळीचे जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचे पैसे दिवाळीच्या अगोदर ती नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी ही शेतकरी संघटनेची मागणी आहे आणि त्यासाठी ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच त्यानंतर ज्यावेळेस अर्धनग्न आंदोलन त्यांनी सुरू केलं आणि चटणी भाकर आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळेस पोलिसांनी अजून कुवक मागवली आणि या संपूर्ण आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस व्हॅनमधून आता त्यांना या ठिकाणून घेऊन गेलेले। मात्र आपण जर बघितलं तर कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी मोठा पोलिसांचा फौजफाटा आपल्याला दिसून येतोय। छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नक्की, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेत। सरकारच्या मदतीचा एकही रुपया अद्याप पोहोचलेला नाही। चक्क दिवाळीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीसोबत दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। मला 3 लाडके भाऊ असताना देखील माझी अशा पद्धतीने दिवाळी सुरू आहे, असं म्हणत आष्टीतील लालाबाई धोंडे यांनी खंत व्यक्त केली। 3 भाऊ म्हणजे 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री। बीडमधली परिस्थिती खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणाले होते की दिवाळी आधी सगळ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे पोहोचतील असा आम्ही प्रयत्न करतोय, असा आमचा विचार आहे आणि त्यासाठी हालचाली सुद्धा झाल्या। मात्र या बीडमधल्या ताई आहेत ज्या आर्त हाक देत आहेत, दिवाळीचा दिवस उजाडला, बाजरीची भाकरी खाऊन दिवाळी साजरी करावी लागते, कारण हातात एकही पैसा नाही, रुपया नाही, हातचं होतं ते सगळं गेलं। माझे 3 भाऊ आहेत, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत, मोठ्या पदावर आहेत, पण तरी पण आम्हाला अशी दिवाळी साजरी करावी लागते असा टाहो त्यांनी फोडला। थकीत वेतन अदा करण्यात यावं यासह बोनस आणि इतर मागण्यांकरता मनमाड बाजार समितीतील कार्यकर्त्यांनी काळी दिवाळी साजरी केली। रस्त्यावर उतरत आक्रमक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बबू शेख। दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तो लक्ष्मीपूजनाचा। मात्र याच दिवशी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। त्यांच्यावर ही वेळ का आलेली आहे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत बोलण्यासाठी महिला कर्मचारी। ताई, काय म्हणाल, तुम्ही का आंदोलन करता आणि ही वेळ का आली? ते दिवाळीसारखा मोठा सण आहे आणि आमचे आता 3 महिन्याचे पगार थकीत होते, त्यातले 2च महिन्याचे मिळाले। बोनस पण नाही, दरवर्षी मिळतो बोनस, यावर्षी बोनस नाही। महागाई पण आमचे फरक आहे, तो पण मिळालेला नाही। सहसा आता 2 महिन्याच्या पगारात मागचा खर्च निघाला, पण चालू सणाचं काहीच नाही ना करता आलं। तर काय दिवाळी कशी चालू होती? आता दिवाळी साजरी नाहीच म्हणावं लागेल। आता दिवाळी काय खर्च, पैसेच नाहीत, दिवाळी कशी करणार? तुम्ही काय म्हणाल, हे जे आंदोलन आज तुम्ही करताय
का करताय आणि कशासाठी? बाजार समितीचे सर्व कर्मचारी हे एकजुटीनं बाजार समितीचं कामकाज नेहमी वर्षभर करत असताना वर्षातून हा दिवाळीचा एक सण असतो का प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी झाली पाहिजे. आमचे थकीत वेतन होते 3 महिन्याचे, त्याच्यापैकी आमचे 2 महिन्याचे वेतन आमचे झालेले आहे, पण 1 महिन्याचं काही वेतन झालं नाही. पण 3 महिन्याच्या ज्या उधाऱ्या होत्या वगैरे त्याच्यातच ते 2 महिन्याचा आमचा पगार निघून गेला. आणि जे आमचं सानुग्रह अनुदान होतं 8.33 जे शासनाने मंजूर केलेलं होतं आणि त्यांची आमची अर्थसंकल्पात सुद्धा तरतूद शासनाने केलेली. असं असताना आम्हाला ते सानुग्रह अनुदान मिळालं नाही. जानेवारीपासूनची आमची जी महागाई भत्ता आहे महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे आमचा, तो सुद्धा अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त झालेला नाही. आणि या सगळं करत असताना मग आमच्या लेकरा बाळांना कपडे घ्यायचे कसे, हे पैशाचं तुटवडा आहे. त्याच्यामुळं सण हा आमची काळी दिवाळी कर्मचाऱ्यांची सगळ्यात. याला जबाबदार कोण? प्रशासन आमच्याला जबाबदार आहे. हं. सत्ताधिकारी प्रशासन आमचं, सभापती असतील, उपसभापती असतील आणि संचालक मंडळ आहे. त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सर्वांनी. अशी त्यांना आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करू. एकूणच आपण बघितलं असेल तर वेळेवर पगार मिळत नाही, मिळालं तर ते 3-3 महिने रखडलेलं असतं आणि इतर जे मागण्या आहेत तेही मान्य होत नसल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यांनी आज काळी दिवाळी साजरी म्हणून आंदोलन सुरू केलेले आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. मदत देण्यास उशीर होतोय, मात्र सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार बांधील आहे, असं कृषी मंत्री भरणेंनी स्पष्ट केलंय. सरकारनं 2 हेक्टरची मदत ही आता 3 हेक्टर केलेली आहे. पुन्हा पंचनामे करण्याचं काम सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. कुठल्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं पिकांचं, फळबागांचं, घराचं ह्याचं जे काय नुकसान झालं असेल त्यामध्ये राज्य सरकार त्यांना मदत द्यायला बांधीलंय आणि त्या सर्वांची मदत. थोडा उशीर होतोय ही गोष्ट खरी आहे, जरी उशीर झाला तरी संपूर्ण मदत ही राज्य सरकारच्या वतीनं माझ्या त्या शेतकरी बांधवांना दिली जाईल.